तेल तापवायला ठेवलेलं आहे इथे. तेल गरम होत आहे कढईत आणि इथे सामान घेतलेलं आहे. इथे आता सामान जे घेतलं आहे आपण त्याच्यात हे हेटीचे फुलं, कोणी हेट्याचे फुलं हेटीचे फुलं असे म्हणतात, आता माहीत नाही, नागपूरवरून आणलेले आहे इथे. आणि हे इथे क्वचित गडचिरोलीत क्वचित मिळतात अशी हे हेटीची फुलं आहेत. याचं बेसनसुद्धा चांगलं होते, याचं मोकळं बेसन चांगलं होते याचं. आणि भजे चांगले होतात. आपण भजे करणार आहे आता बेसनात याचे. तर हे फुलं आहेत, स्वच्छ पुसून धुवून घेतले आहे, पहिले पुसले आहेत, थोडे सोकले आहेत. आता हे असे यात असं हे असते बघा, असं काढले की याच्यात थोडंसं हा मधात जो हे असतो मधातलं काढून घ्यायचं आहे याच्यात. हा जो दांडा आहे मध्ये, हे जे आहे ना हे काढून घ्यायचं आपल्याला. त्यात करायचे हे निवडून. तर आपल्याला एवढे नाही करायचे, आपल्याला मिरचीचे काप करून घेतलेला आहे, काप टाकल्या मिरचीला केलेले. आणि कांदा कापला, कांदा भजी, मिरची भजी आणि हे हेटीच्या फुलाचे भजी. आणि बटाटा कापला इथे. बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, बटाट्याचे काप केले, बटाटा भजी. असे 4 प्रकारचे करायचे असल्यामुळे आपल्याला हेटीचे एवढे नाही करायचे. व्हिडिओ लांबतो म्हणून मी थोडेसे तळून दाखवते. तेल तापत आलेलं आहे आपलं. दांडा काढलेले असे हे घ्यायचे, असे हे काढून टाकायचे याचे. असे दांडे काढून वेगळे ठेवायचे. एक पाकळी बाजूला करून हा दांडा काढून घ्यायचा आहे, असा पूर्ण फैलवायचं नाही. तसंच हे इकडूनही असं हे काढून टाकायचं थोडंसं इकडं. ज्या भागातून दांडा निघाला की मग अजून असं हे करून टाकायचं. अशा प्रकारे हे बघा, हे दांडे काढून ही हेटीची फुलं, मिरची, बटाटा आणि कांदे. तर आपण थोडंसं मीठ द्यायला, हात स्वच्छ धुवून घेतले मी. थोडंसं कांद्याला आणि मिरचीला मीठ लावून मी थोडंसं, नंतर मिश्रणात ते टाकायचं. थोडंसं लावून घ्यायचं आणि हे इकडे ठेवायचं. आता इथे बेसन घेतलं आहे एका पातेल्यात, ते बेसन घेतलेलं आहे. आणि बेसनात आपण काय काय टाकून लसूण, जिरं, हिरवी मिरचीची पेस्ट आहे, सांबार हे घातली आहे. तसंच ही लसूण जिरं सांबार आहे तो. आणि ही हिरवी मिरचीची पेस्ट, एवढी हिरवी मिरचीची पेस्ट केली. आणि मीठ आपण त्या सगळे ज्याचे करणार आहेत ना भजे, त्याला थोडं थोडं टाकून घेतलं. आता याच्यात एवढं घालून घेतलं. मीठ आपल्या अंदाजानुसार घाला. तसंच मिरची पण आहे त्यात आणि त्यामुळे तिखट एवढं होईल. हिरव्या मिरचीची पेस्ट आहे, तिखट आणि थोडीशी हळद. आता हे सगळं घातलेलं आणि हातानेच असं एकजीव करून घ्यायचं आहे, हात स्वच्छ धुवून.
आता जेवढं हात धुतले आहे मी, आणि पाणी थोडं 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 करून आपण एकजीव करून घेऊया, मिक्स करून. बेसन गुठळ्या वगैरे असतात, गाळून घ्यायचं आहे, थोडंसं गाळायचं असलं तर. गुठळ्या वगैरे असल्या की चमच्याने मिक्स केलं की ते त्यातले जे गोळे गोळे असतात बेसनातले ते फुटत नाही. आणि हे पावशे गोळे असतात त्यात, ते फुटायसाठी तेल कडक तापलेलं आहे. आणि कांदा पहिलेच मिक्स नाही करू आपण, कारण आपल्याला बटाट्याचे ते हेटीची फुलं आणि मिरचीची करून टाकून नंतर राहिलेल्या सारणात आपल्याला कांदा मिक्स करून कांदा भजी करायचे. थोडंसं पातळ करू. अशा प्रकारे आता हे असं हे झालेलं आहे मिश्रण. गोळे असले आहेत की हाताने बोटाने असे फोडून घ्यायचे, गोळे गोळे असले की, नाही तर चाळणीने गाळून घ्या. चाळणीने गाळले की गुठळ्यांचे गोळे होत नाही. अशा प्रकारे एकदम घट्टही नाही आणि पातळ नाही, असं भिजवलं. आता हे सगळे ज्याचे आपल्याला भजे करायचे ते सगळं साहित्य इथे ठेवलेलं आहे. तर कडक तापलेलं आहे तेल. 1 मिनिट गॅस बंद करून देते, खूप तापलेलं आहे तेल. आणि हे मिश्रण पहिले बटाटे करून घेऊ आपण. बटाट्याचे काप टाकून देऊ पहिले. बटाट्याचे गोल गोल काप केले आहे, पातळ स्वच्छ धुवून घेतला आहे बटाटा. बटाट्याचे काप हात धुवून हातानेच करायचे आपल्याला. एक वेळ मिक्स करून टाकायचे आणि मग हाताने असे असे बटाटा पातळ कापला की आजपर्यंत शिजला जातो. तो एकदम जाड नाही घ्यायचा बटाटा. तुम्ही याच्याहूनही पातळ करू शकता बटाटा. म्हणजे आतून कच्चे नाही राहत. याच्याहूनही पातळ करता येते. एकदम मोठी कढई केली की ते वरून लाल होतात आणि कच्चे राहतात. त्यामुळे ते कमी याच्यावर करायचे. मोठा गॅस करून टाकून घ्यायची कढई आणि तेल टाकलं की, आणि मग म्हणजे आजपर्यंत अशी होत राहतात. चांगली सगळ्या प्रकारचे थोडे थोडे करून दाखवते मी. कमी याच्यावर चांगले कुरकुरीत होतात ते. अशा प्रकारे बटाट्याचे केले आपण. आता मिरचीचे करून टाकू. मीठ आधीच मिरचीत घातलेलं आहे. कमी केलेला आहे मी गॅस. मिरचीची भाजी आपण घालत आहोत थोडी.
मिरचीचे पण झालेलं आहे. आता थोडा मोठा करू घ्या लवकर व्हायसाठी. लवकर व्हायसाठी तुम्ही कमी कमी घाला थोडे, म्हणजे लवकर होतात. मिरचीची भजी तळताना थोडंसं कढईच्या लांब उभ्या राहा, कारण ती मिरची त्यातली तळताना जर फुटली समजा तर अंगावर यायची शक्यता असते. म्हणून मिरची भजी करताना थोडं कढईच्या लांब. मोठा करून थोडं तेल गरम होऊ देते, नंतर कमी करते मी त्याला, म्हणजे मिरची आतपर्यंत होते. आणि कोणाला एकदम लाल आवडतात तर कोणाला पिवळसर असे, पण ते झालेले पाहिजे म्हणून थोडे लालसरच करायचे, आजपर्यंत झालेले राहते. जास्त टाकल्यामुळे मी मोठा केलेला आहे, हा गॅस जास्त होते त्यात टाकलेला. आता कमी करून देते. झालेली आहे पण भजी. मोठाच आहे आता, गॅस मोठाच केलेला आहे. मिरचीचे झालेले आपले भजे. आता कांद्या भजीच्या आधी आपण हेटीच्या फुलाचे करून टाकू. हे हेटीचे फुलं, हे सुद्धा असं मिश्रण पूर्ण याच्यात मिक्स झालं पाहिजे असं, आणि असे करून आपल्याला बेसनात घोळून हे टाकायचे याच्यात. कमी करते गॅस, कमी करते आता, कारण हे फुलं पातळ असतात. कमी गॅसवर करायचं आहे. हे थोडंसं मोठं करते. तेल एकदम खूप घातलेलं नाही आहे. कारण एकदम घातलं की मग ते भाजीतही चांगलं लागत नाही, आणि 1-2 दिवसात संपवावं लागते काही पराठे वगैरे पण. म्हणून थोडं तेल कमी घालायचं. तळण्याचं तेल वापरणं चांगलं नाही आरोग्याच्या गोष्टी. आता कमी केलेला आहे मी गॅस. अजून एक आहे तो घालून देऊ पेटीच्या फुलाचा. गॅस कमी केलेला आहे आता. मेथीच्या फुलांचे तुम्ही करताना हे स्वच्छ धुवून कापून दांड्या काढून याच्यातल्या बारीक बारीक चिरून एक अंडे कापतो तसे करून हे करू शकता. पण हे दिसायला छान दिसते ना, आकार चांगला दिसतो याचा. म्हणून आता 1 मिनिट मोठं करते मी गॅस. झालेलेच आहे, कारण तो फूल एकदम पातळ आहे ते त्याच्या पानं वगैरे, त्यामुळे ते आतून शिजायला वेळ नाही लागला. झाला आहे, मोठा केला आहे गॅस. 1 नंतर टाकल्यामुळं तो 1 राहिला. हे बाकी काढून घेऊ आपण.
कमी करते आता गॅस. आता कांदा भाजी करून टाकू आपण. आता बघा याच्यात एवढं मिश्रण राहिलेलं आहे सगळे झाल्यावर आणि हे कांदे आपल्याला टाकायचे आता. आता एवढ्या मिश्रणात एवढे कांदे मीठ लावलेले आहे आधी. कांदा भाजी करून टाकू. झालं. गॅस कमी केला आहे मी. कांदे जास्त होते कापलेले पण या मिश्रणात जेवढे मावले तेवढे भरपूर झाले. आता कांदा आतून शिजायला वेळ लागतो म्हणून मोठा केला आहे आता गॅस. कारण त्यात बेसन कमी कांदे जास्त आणि जाड कापलेले आहे. थोडे बारीक कापायला पाहिजे म्हणजे लवकर होतं. संध्याकाळची वेळ आहे. गुढीबिनी आणि थंडी पडत आहे. थंडीत गरम काहीतरी खावं वाटते. आणि नागपूरचे हेट्याचे फुलं आणलेले होते. हेटीचे इथे मिळतच नाही म्हणून ते नवीन काहीतरी. ही तळत आहे तोपर्यंत आपण हे बघू. मिरची तळून मीठ लावून ठेवली असती पण त्याची आवश्यकता नाही कारण मिरचीचे भजे आपल्याजवळ आहेत. ही मिरचीचे भजे आहेत. हे मिरचीचे भजे आहेत. हे बटाटा भजी आहेत. तसेच ही हेटीच्या फुलांचे. तर कसे वाटले तुम्हाला? खायला खूप छान लागतात हे चवदार. आणि अजून काही फुलं ठेवलेली आहेत. अजून एवढी फुलं ठेवलेली आहेत. इतकी फुलं अजून आहेत. हे स्वच्छ धुवायचे अजून एवढे. तर हे धुवून याचं बेसन हेटीच्या फुलांचं बेसन खूप छान लागते. तर तो व्हिडिओ टाकेल. तो पण बघा नक्की. कसा वाटला सांगा. खूप छान लागते त्याचं हेटीच्या फुलांचं बेसन. हे आपले कांदा भजी पण झालेलेच आहे. ते आता गॅस बंद केलेला आहे मी. ते पण एक याच्यात काढून घेऊ आपण. तर अशा प्रकारे कांदा भजी, बटाटा भजी, हे हेटीच्या फुलाची आणि मिरची. तर कोणती भजी आवडली तुम्हाला नक्की कमेंट्स करा. लाईक करा. सबस्क्राईब करा. माझं मनीषा अंजली यूट्यूब चॅनल आहे. त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थँक्यू व्हेरी मच. बाय.